असते तर आणि हा सगळे आमच्यासारखे असते तर म्हणून एकामुळे एकाला किंमत आहे. म्हणून आदरणीय मृदंगाचार्य, आदरणीय हार्मोनियम वादक, विनय करी सकाळ आपली भजनी मंडळ जमलेले सर्व माता भगिनी या सर्वांच्या हृदयात असलेल्या भगवान पांडुरंग परमात्म्याला अभिवादन करतो. आणि आज या अखंड हरिनाम सप्ताहातील पहिला दिवस, तरी मी भाग्यवान आहे. 3ही वर्ष या सप्त्यामध्ये माझी उपस्थिती, 3 वर्ष. आता या तुमच्या गावच्या सप्त्यात आहे, पण पोतले परिवाराने जो 3रा वर्ष आहे, 3ऱ्या वर्षात देखील 3 वर्ष लगट माझी सेवा ज्या ठिकाणी आहे ही मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज सप्त्यातील पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे कसला राहतोय आता आपल्याला कळत नाही, पण जुन्या माणसाला म्हणायचे पोरं जर खेळाले पहिलं तर पहिला डाव कुणाचा? हा, भूताचा म्हणायचे. हा, म्हणजे पहिलं काही मोजमापात, म्हणून माझं कीर्तनात काही मोजमापाचं. पण एक सांगतो, आज मी फक्त पात्र वाढणार का? पात्र. यामध्ये उद्यापासून तुम्हाला पंचपक्वान्न खायला मिळणार आहे. आजचा दिवस म्हणजे भागवायचा होतोय. कुठंच महाराज म्हणाले की आजावल्या लय महागाय त्याला पहिल्या दिवशी घाला कसा वाटतंय. पण मला वाटलं नाही महाराज, आता मोठमोठ्या सप्तकी 9:15 रुपये चालू होते, पण आमच्या दयानंद महाराजांनी 9:15 रुपये चालू केली. अत्यंत म्हणजे भागवायचं काय वाटत नाही. आमच्या कृष्णाची सिस्टीम नंबर 1. आणि पहिल्या दिवशी सिस्टीम मध्ये तुम्ही 7-8 माईक बोललेले असतात, बोलाव का? पण पहिल्या दिवशी तेवढे आणत नाही, एक 4-5 राहतात. तुम्ही म्हणायचं कसं काय तुम्हाला 7 बोलत चुकी? तर म्हणते महाराज पहिला दिवस आहे भागवा. ज्या पक्वाजाचं नाव आहे ते पक्वाजा येत नाही, त्यानं म्हणते पहिल्या दिवस भागवा. आता आमचे मावले हात राहते तर काही ठिकाणी व्यासपीठवाले पहिल्या दिवशी येत नाही, नक्की गावातल्यावर भागवा हा उद्यापासून येतो. म्हणजे पहिला दिवस भागवायचा. तेवढं गमतीने मी सांगतो, पुढच्या काळात मंडप टाकून लग्न करायचे, मंडप टाकून मंगल कार्यालयात राहायचे नाही. आणि लग्न व्हायचे 2:30-3 वाजता उन्हासमोरपेक्षा. त्या स्टेजवर देवबाप्पा राहायचे आणि देवबाप्पा स्टेजवर म्हणायचे त्या घर मालकाला, ओ पाटील इथं स्टेजवर तांदूळ आहे, तांदूळ कळस पूजेला. मग ती गर्दी झालेली, लोक घामाघूम झालेली. ते कोणते घर मालक म्हणाले, ओ देवबाप्पा लय गर्दी आहे हो, तर भागवून घ्या. पुन्हा देवबाप्पा म्हणायचं, ओ पाटील इथं कळस पूजेला पानं नाही तर पानं. त्यानं म्हणतो वेळ झाला, लोक घामाघूम झाल्या, तर जावाय रुसला, त्याच्यात घंटा गेला, आता लय लोक भुकीला, देवबाप्पा भागवून घ्या. भागला. पुन्हा 10 मिनिटांनी देवबाप्पा म्हणतो, ओ पाटील इथं स्टेजवर नवरी नाही, नवरी. आता भागते का? पण मला वाटलं की तुमच्या नियोजनात भागवायचं काहीच राहिलं. अत्यंत उत्कृष्ट नियोजन आपण केला, त्याबद्दल सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा पहिला दिवस असल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग घेतला पाहिजे. तसा विचार केला तर महाराज हा अभंग भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन आहे आणि प्रार्थना म्हणजे मागणी आहे. म्हणजे हा अभंग पहिल्या दिवशी मी चालतो माझ्या मते, आणि शेवटच्या दिवशी देखील ते 1/2 ते काही प्लेयर असतात खेळामध्ये, बॉलिंग बी करतात आणि त्याला काय म्हणतात अष्टपैलू. तसं हा अभंग कसलाय की भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करून आजही घेता येतो. आणि या अभंगाच्या माध्यमातून भगवान तुकोबाऱ्या पांडुरंगाकडे